प्रिया एक 17 वर्षांची सुंदर तरुणी होती जी एका इन्शुरन्स ऑफिसमध्ये काम करत होती। तिच्या सरांचे वय 32 वर्ष होते आणि ते एक अत्यंत विचारशील व मोकळे व्यक्तिमत्वाचे होते। एकदा जब ती सुट्टीवर होती, सरांनी तिला कॅबिनमध्ये बोलावले। सीमा, तू सारखी सुट्टी का घेत आहेस? सरांनी विचारले। सर, मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, प्रियाने मान खाली करून उत्तर दिले। सरांनी तिला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि आर्थिक मदतीची ऑफर दिली। त्यामुळे प्रियाला 8 दिवसांची सुट्टी घ्यावी लागली। सुट्टीच्या काळात सर तिला विचारायचे, तू ऑफिसमध्ये परत येताना खूप काम करायचे आहेस का? प्रिया ऑफिसमध्ये परत आल्यावर सरांनी तिला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले। तेव्हा सरांनी तिच्या प्रकृतीबद्दल विचारले। तुझी तब्येत कशी आहे? ते म्हणाले। बरं आहे सर, प्रियाने उत्तर दिले। तू इथेच बस, तुझं काम कर, सरांनी तिला सांगितले। एक दिवस जेव्हा प्रिया टिफिन खाण्यासाठी बाहेर गेली, तेव्हा सरांनी तिला थांबवले। इथेच बसून टिफिन खा, त्यांनी विनंती केली। दोघांनी एकत्र जेवण केले। त्यानंतर सरांनी प्रियाला त्यांच्या घरी राहायला येण्याची विनंती केली, कारण त्यांची बायको माहेरी गेली होती। सुरुवातीला प्रिया थोडी चकित झाली, परंतु सरांनी तिला आश्वासन दिले की ते तिला ऑफिसपेक्षा डबल पैसे देतील। प्रिया तिच्या आईला बोलून त्यावर सहमत झाली आणि दुसऱ्या दिवशी सरांच्या घरी पोहोचली। तिथे सरांनी तिला एक खोली दिली। किचनमध्ये काम करताना सरांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडा घाबरून प्रिया म्हणाली, सर, तुम्ही इथे का? सरांनी उत्तर दिले, तुला काही मदतीची गरज आहे का? प्रिया त्यांच्या स्पर्शामुळे थोडी गोंधळली, पण कामावर लक्ष केंद्रित केले। 1 महिना असेच चालले आणि प्रियाला सरांच्या वागणुकीत बदल दिसू लागले। एक दिवस सरांनी तिला त्यांच्या खोलीत बोलावले आणि विचित्रपणे हाताचा स्पर्श केला। प्रिया घाबरली आणि तिथून निघून गेली। महिन्याच्या शेवटी सरांनी तिला सांगितले की त्यांची बायको अजूनही घरी आलेली नाही। यावर प्रिया थोडी थक्क झाली, कारण तिला जाणवले की सर तिच्या जवळ येऊ लागले होते। एक रात्री प्रियाला सरांचा हात तिच्या अंगावर जाणवला। ती घाबरली आणि तिथून निघून गेली। प्रिया आपल्या मनात चाललेल्या विचारांमध्ये हरवली होती। सरांच्या वागणुकीत असलेल्या बदलामुळे ती चिंतित होती। एकीकडे सर तिच्या सौंदर्याचे कौतुक करत होते, तर दुसरीकडे त्यांचे वर्तन थोडे अधिक व्यक्तिगत होत गेले होते। एक रात्री प्रियाला झोपेतून जाग आली। तिला एक गूढ आवाज ऐकू आला। ती थोडी घाबरली, पण तिने हिम्मत करून आवाजाच्या दिशेने पाहिले। सर तिच्या जवळच होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि आकर्षण होते। सीमा, मला तुझी खूप काळजी आहे, त्यांनी हळू आवाजात सांगितले। सर, मला थोडं दूर जाऊ द्या, प्रिया म्हणाली, तिच्या आवाजात थोडा दडपण होता। तू माझ्यासोबत राहिलीस, त्यामुळे तुझा देखील हक्क आहे। तुला माहित आहे ना, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, त्यांनी तिच्या हातावर हलका स्पर्श केला। प्रिया त्यांच्या स्पर्शाने थोडी थरथरली, पण तिने स्वतःला सावरले। सर, तुम्ही हे काय करत आहात? हे योग्य नाही, ती म्हणाली, तिच्या आवाजात ठामपणा होता। सरांनी थोडं मागे सरकले। माझ्या मनात काही विचार आहेत, सीमा। मला तुझ्या सहाय्याची गरज आहे, त्यांनी स्पष्ट केले। तुमच्या बायकोच्या अनुपस्थितीत तुम्हाला दुसऱ्या मुलीची गरज आहे, हे तुम्ही समजून घेत आहात का? प्रिया विचारली, ती अजूनही थोडी चिंता व्यक्त करत होती। सरांनी तिला आश्वासन दिले, तुला माझ्या बायकोसाठी नाही, तर एक मित्र आणि सहकारी म्हणून मला तुझी गरज आहे। मला तुझ्या संगतीची आवश्यकता आहे। प्रिया विचारात पडली। तिला समजत होते की सर तिच्या सौंदर्याचे कौतुक करतात, पण त्यांच्या भावना अधिक गहन आहेत का? तिने विचार केला की हे तिच्या भविष्यात कसे परिणाम करेल।
एक दिवस प्रिया आपल्या मित्राला भेटायला घराबाहेर गेली. तिच्या मित्राने तिला विचारले, तुला सरांबद्दल काही सांगणं आहे का? ते तुझ्यावर खूप लक्ष ठेवतात. प्रिया थोडी चकित झाली. तुला कसं माहीत? माझं लक्ष आहे. त्यांनी तुझ्या सुंदरतेबद्दल बोलले आहे आणि तुमच्यात काहीतरी विशेष आहे असंही म्हटलं आहे, मित्राने उत्तर दिले. प्रिया त्याच्या शब्दांनी विचारात पडली. तिला सरांच्या संगतीत एक सुखद आनंद होता, पण तिला त्यात एक प्रकारची भीतीही होती. त्यानंतर प्रियाने ठरवले की तिला सरांशी स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे. एक रात्री जेव्हा सर घरी आले, तिने त्यांना थांबवले. सर, आप काहीतरी स्पष्ट करायला हवे, प्रियाने सांगितले. तुमच्या वागणुकीत मला काहीतरी गफलत वाटते. सरांनी थोडा गंभीरपणे विचार केला. सीमा, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. पण मला तुझा सहवास आवडतो. तू माझ्या जीवनात एक महत्त्वाची व्यक्ती बनली आहेस. तुमचं प्रेम असलं तरी मला ते नको आहे, प्रियाने ठामपणे उत्तर दिले. मी तुमच्यासाठी एक सहकारी आहे, पण मी माझ्या जीवनात नातेसंबंधांची गडबड करू इच्छित नाही. सरांनी तिच्या शब्दांना मान्य केले. ठीक आहे, मला समजले. पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि अपेक्षा करतो की तू माझी मदत करशील. प्रिया थोडी हलकी झाली. असे जाणवले की त्यांनी तिची भावना समजून घेतली. समाप्तीची पुढील दिशा कशी असेल हे अद्याप अनिश्चित होते, परंतु प्रिया सरांसोबतच्या त्यांच्या नात्यातील स्पष्टता आणि सीमांची गरज यामुळे ती आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी सज्ज होती. पुढील भाग. प्रियाला आता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. तिने ठरवलं की ती सरांसोबत काम करत राहील, पण स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवून. ती सरांना थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार होती आणि तिच्या निर्णयावर ठाम राहून तिला तिच्या जीवनात पुढे जाण्याची आशा होती. प्रिया आता तिच्या आयुष्यातील निर्णयांबद्दल अधिक सजग झाली होती. सरांच्या वागणुकीवर तिला लक्ष ठेवावे लागले आणि तिने ठरवले की तिला तिच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दिवस असेच चालले आणि प्रिया कामात व्यस्त राहू लागली. सर तिच्या कामाचे कौतुक करत होते, पण त्यांनी तिला थोडे अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रिया त्यांच्या वागणुकीला लक्ष ठेवत होती, पण तिला त्यांच्या सहवासात एक सुखद अनुभव मिळत होता. एक दिवस सरांनी प्रियाला ऑफिसमध्ये बोलावले. सीमा, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, त्यांनी गंभीर स्वरात सांगितले. हो सर. तुम्ही सांगा, प्रिया थोडी चिंतित झाली. माझी बायको काही महिन्यांनी परत येणार आहे. मला तुझी मदत लागेल, पण तुझा असणारा अंतर मला आवश्यक आहे, सरांनी स्पष्ट केले. प्रिया थोडी आश्चर्यचकित झाली. माझ्या मदतीची तुम्हाला गरज आहे का, ती विचारली. होय, मला तुझी मदत लागेल. तू तिला आमच्या नात्याबद्दल काही सांगू नकोस. ती त्यात काहीही चुकीचे नाही असे समजून घेईल, सरांनी स्पष्ट केले. प्रिया थोडी गोंधळली. सर, तुम्ही मला या गोष्टीमध्ये गुंतवू इच्छित आहात. हे योग्य नाही, ती म्हणाली. मी फक्त तुझी मदत मागितली आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझी काळजी घेत आहेस आणि मला तुझ्या सहवासाची आवश्यकता आहे, सरांनी उत्तर दिले. प्रिया त्यांच्या शब्दांवर विचार करत होती. तिला माहीत होते की तिला सरांच्या इच्छांचा आदर करावा लागेल, परंतु तिला तिच्या आत्मसन्मानाचीही काळजी होती. दिवस सरत आले आणि प्रिया तिला आवश्यक असलेले निर्णय घेण्यात गुंतली. तिने ठरवले की ती सरांच्या बायकोच्या परत येण्यापूर्वी तिच्या नात्यात स्पष्टता आणेल. एक रात्री प्रिया सरांना त्यांच्या खोलीत बोलावले. सर, मला तुमच्याशी काही गप्पा मारायच्या आहे, ती म्हणाली. हो, बोल, सरांनी उत्तर दिले. तुमच्या बायकोच्या परत येण्याबद्दल मी चिंतित आहे. मला थोडं अंतर हवं आहे. तुम्ही तुम्हाला हवं तसं वागू शकता,
पण मी तुमच्या सहवासात गोंधळून जाईन, प्रिया स्पष्टपणे म्हणाली. सरांनी थोडं विचारलं. ठीक आहे, मला तुझा तो विचार मान्य आहे. पण मला तुझी मदत हवी आहे. मी तुझ्या सहवासाशिवाय एकटा होईल. ते तुमचं वैयक्तिक जीवन आहे, सर, आणि त्यात मी गुंतू इच्छित नाही, प्रिया म्हणाली. सरांनी तिच्यावर विचार केला. मी तुझी काळजी घेतो आणि मला तुझ्या सहवासाची गरज आहे. पण मी तुझा निर्णय मान्य करतो. तू तुझ्या कुटुंबासोबत वेळ घालव. प्रिया थोडी शांत झाली. धन्यवाद, सर. मला तुमचं समर्थन आवश्यक आहे, पण मी माझ्या जीवनात स्पष्टता ठेवू इच्छिते. सरांनी तिला समजून घेतले आणि त्यांनी तिच्या इच्छेला मान्यता दिली. त्यानंतर प्रिया तिला वेगळा वेळ देण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या मित्रांसोबत बाहेर जाऊ लागली आणि आपल्या जीवनात नवीन अनुभव मिळवू लागली. काही दिवसांनी सरांची बायको घरी आली. प्रिया तिला पहिल्यांदा पाहत होती. ती एक साधी पण प्रेमळ व्यक्ती होती. सरांच्या बायकोने प्रियाला हसून स्वागत केले. तू सरांचा खूप काळजी घेत आहेस, हे मला माहीत आहे. त्यांनी मला तुझ्या कामाबद्दल सांगितले, ती म्हणाली. प्रिया थोडीच घाबरली, पण तिने हसून उत्तर दिले. हो, मला कामात मदत करायला आवडते. सर्व काही सुरळीत चालले होते, पण प्रियाच्या मनात एक चिंता होती. तिला माहीत होते की सर आणि त्यांची बायको एकत्र आहेत, पण सरांची तिच्या प्रती असलेली भावना अद्याप ताज्या होत्या. प्रियाने ठरवले की ती या नात्यात थोडं अंतर ठेवून आपली आयुष्य जगेल. ती सरांसोबत काम करेल, पण स्वतःच्या मर्यादांचा आदर करेल. याप्रमाणे प्रिया आपल्या जीवनात पुढे जाऊ लागली, तिच्या निर्णयांवर ठाम राहिली आणि आत्मसन्मान राखला. सर्व काही सुरू असताना तिच्या मनात विचार आला, जीवनाच्या या वळणावर मी नेहमीच आत्मसन्मान आणि स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.